नमस्कार सर्वांना. तर इथे मी घेतला आहे बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट आणि भिजवलेला साबुदाणा. आज आपण करतो आहे साबुदाणा खिचडी. गॅस पेटवून पॅन ठेवायचं आहे, त्यात 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्याने ठसका लागत नाही हिरव्या मिरचीचा. त्यात बारीक चिरलेले बटाट्याचे कापं घालायचे आहेत, त्यांना मिक्स करून झाकण ठेवून त्याला वाफलून द्यायचं आहे. वाफवल्यानंतर परत झाकण उघडून त्याला एकदा परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर त्याला परतवून घेऊन थोडंसं शिजवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बटाट्याची भाजी तयार आहे. दुसरीकडे गॅस पेटवून पॅन ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे, त्यातही बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. परंतु ह्याच्यामध्ये मीठ न घालता मीठ आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. इथे मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलं आहे हाताने. अशाच पद्धतीने शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. इथे मी अंदाजे 1 ते दीड मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याला कूट आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आणि ते मिश्रण त्या फोडणीमध्ये घालून त्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परतवून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून खिचडी ही फक्त वाफेवर शिजवायची आहे. तुम्ही जर झाकण न ठेवता तिला शिजवली तर ती खूप कडक बनते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की खिचडी खूप मऊ बनते आणि लुसलुशीत लागते खायला. आणि ही खिचडी आपली तयार आहे. आज अंगारक चतुर्थी स्पेशल आपली साबुदाणा खिचडीची प्लॅटर तयार आहे.